7:55 ब्लास्ट झाला. आम्ही पाणी प्यायला गेलो होतो. जसा ब्लास्ट झाला तसा मी धावत गेलो तिथं आणि एक आमचे दीपक काका आहे गायकवाड, पलाश भाऊ यांची बस चालवते. तर आम्ही दोघंच गेलो धावत. पहिले आम्ही म्हणजे इकडे तिकडे न बघता पहिले जे लेडीज लोक जे उडाले काही असे, तर त्यांना पहिले उचलून सनीने गार्डनमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग जे अंदरचे होते त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, पण काढले बी आम्ही काही. मग त्याच्यानंतर गाडी अवेलेबल नव्हती आणि कंपनीवाले पूर्ण म्हणजे जे स्टॉप मॅनेजरचा जे हे आहे एरिया यांचं एकही जण नव्हतं, हे पूर्ण गायब होऊन गेले इथून, म्हणजे कोणीच नाही राहिलं इथं. मग त्याच्यानंतर काकानी मी आणि कोणी मग जे हिंमतवाले होते ते आले. मी अंदर घुसून सनीने ज्या काही माझ्याशी काढू शकलो मी लोकांना त्यांना मी काढलं आणि मग काकाला म्हटलं काही जे तुमच्याशी उचलणं होते तुम्ही आपल्याच गाडीत टाका म्हटलं. इच्छा गाड्या कधी येणार काय येणार माहिती नाही. त्याच्यानंतर इथं फायर ब्रिगेडची व्यवस्था नाही आहे, कारण ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो मी त्यांना वाचू नाही शकलो, कारण सेल फुटत होते अंदर. त्या कारणामुळे म्हणजे मी भीतीमुळे थोडा आतमध्ये गेलो नाही, त्या मुलीला मी वाचू शकलो नाही. एका मला सांगा काय नेमकं त्या युनिटमध्ये काम होत होतं? सेल प्लांट आहे तिथे, कॅप बनते सेलची. ते कदाचित म्हणजे सेल पॅक करताना ते स्पार्क झाली होय आणि ते एकाएकी ब्लास्ट झाला. आणि त्या युनिटमध्ये तुम्ही ज्या लाश काढल्या त्या सगळ्या महिला होत्या? सगळ्या महिला. मी जिवंत 16 काढल्या आणि 10 मृत काढल्या. हो. तुमचं नाव सांगा. माझं नाव युगानंद सुरेंद्र आदमने, राहणार झिलपा.